नमस्ते विद्यार्थी मित्र. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.3 बघणार आहोत. त्याआधीची सर्व सूत्र आणि सोडवलेली उदाहरणे बघणार आहोत. त्यानंतर सराव संच 5.3 मधली सर्व उदाहरणं मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत रेषेचा चढ, स्लोप ऑफ लाईन. आपण सपाट जमिनीवर चालतो तेव्हा श्रम करावे लागत नाही. चढावर चढताना थोडे श्रम करावे लागतात. माणसाला दम लागू शकतो. चढाच्या रस्त्यावरून जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध काम करावे लागते. हे आपण विज्ञानात पाहिले आहे. प्रतलीय निर्देशक भूमितीत रेषेचा चढ ही एक महत्वाची संकल्पना आहे. खाली दिलेल्या कृतीतून ही संकल्पना समजून घेऊ. आता सर्वप्रथम इथे बघा एक्स अक्ष घेतलेला आहे, वाय अक्ष, आणि इथे एक रेषा, त्या रेषेवरचे हे बिंदू आहेत ए, बी, सी, डी, ई हे बिंदू आहेत. सोबतच्या आकृतीत ए चे निर्देशक -2 -5, बी चे निर्देशक 0 -2, सी चे 2 1 आणि डी चे 4 4, ई चे 6 7 हे रेषा एल चे बिंदू आहेत. या निर्देशकांचा वापर करून तयार केलेल्या पुढील सारणीचे निरीक्षण करा. बघूया आपण आता त्या सारणीचं निरीक्षण करूया. पहिला बिंदू सी आणि दुसरा ई घेतलेला आहे. पहिल्या बिंदूचे निर्देशक म्हणजे सी चे निर्देशक 2 आणि 1 आहे. इथे बघूया, सी चे निर्देशक 2 आणि 1 आणि दुसरा ई त्याचे निर्देशक किती घेतले? 6 आणि 7. ओके, ई चे निर्देशक 6 आणि 7. आता या ठिकाणी एक सूत्र वापरलेलं आहे. काय सूत्र आहे? तर ते y2 वजा y1 छेद x2 वजा x1. आता पहिला जो बिंदू असेल त्याला आपण काय म्हणणार? x1 आणि y1, आणि दुसरा जो असेल त्याला x2 y2. म्हणजेच y2 या ठिकाणी किती आलेला आहे? 7 वजा 1. 1 म्हणजे y1, म्हणजे 7तनं 1 गेला. म्हणजेच काय? y निर्देशकातील फरक घेतला, म्हणजे 7 वजा 1, आणि छेदाला काय? तर x निर्देशकातील फरक. पुन्हा इथे तोच क्रम घेणार, म्हणजेच काय? x2 वजा x2 किती येतं? 6. x2 वजा x1, आणि x1 किती येतं? 2. 6 वजा 2 किती आले? तर 4. 7 वजा 1 किती आले? तर 6. 6/4 याला संक्षिप्त रूप दिलं तर तुम्हाला किती मिळेल? 3/2. यानंतर ए आणि डी हे दोन बिंदू घेणार. ए चे निर्देशक -2 वजा 5 आणि डी चे निर्देशक 4 4. आता पुन्हा या ठिकाणी इथे हा y2 आहे, 4 म्हणजे y2 आणि वजा 5 म्हणजे y1. y2 वजा y1 छेद x2 वजा x1 म्हणजे 4 वजा कंसात वजा 2. कंसाच्या वेळी ऋण चिन्ह असल्यामुळे ऋण ऋण धन होतील. 4 अधिक 5 किती आले? तर 9 आले. आणि ते कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे म्हणून ऋण ऋण काय होतील? ते धन होतील. 4 अधिक 2 किती आले? तर ते 6. संक्षिप्त रूप देणार 3 त्रिक 9 आणि 3 2 6. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी या गुणोत्तराची किंमत किती आली? तर ती 3/2. यानंतर डी आणि ए हा बिंदू घेतलेला आहे. पुन्हा या ठिकाणी y2 ची किंमत वजा 5, y1 ची किंमत किती आहे? तर 4 आहे. म्हणून इथे आपण ऋणचिन्ह असतं म्हणून इथे ऋणचिन्ह आणि इथे 4 लिहिला. 4ला धनचिन्ह आहे त्यामुळे आपण इथे काही कंस केलेला नाहीये. त्यानंतर x2 वजा x1 म्हणजे x2 ची किंमत किती आहे? तर ती वजा 2, आणि x1 ची किंमत किती आहे? तर 4, आणि मध्ये ऋणचिन्ह. पुन्हा वजा 5 आणि वजा 4 किती झाले? तर वजा 9. वजा 2 आणि वजा 4 वजा 6. ऋण 9 छेद ऋण 6. पुन्हा याला संक्षिप्त रूप दिलं, किंमत किती आली? तर 3/2. या प्रकारे बी आणि सी, सी आणि ए, ए आणि सी यांचे सर्वांचे जरी आपण गुणोत्तर काढले तर त्याची किंमत किती येणार? तर ती 3/2 येणार. सारणीतील उरलेल्या चौकटी भरून सारणी पूर्ण करा. याप्रमाणे रेषा एल वरील बिंदूंच्या आणखी काही जोड्या घ्या आणि प्रत्येक जोडीसाठी हे गुणोत्तर शोधायचं. कुठलं? तर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 हे गुणोत्तर काढा. या कृतीतून लक्षात येते की रेषा एल रेषेच्या x1 y1 आणि x2 y2 या कोणताही दोन बिंदूंसाठी y2 वजा y1 छेद
x2 वजा x1 हे गुणोत्तर स्थिर आहे. म्हणजे प्रत्येकदा हे गुणोत्तर किती आलेले आहे तर 3/2 3/2 3/2 हे गुणोत्तर स्थिर आहे. रेषा L चे x1 y1 आणि x2 y2 हे कोणतेही दोन बिंदू असतील तर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 ह्या स्थिर गुणोत्तराला त्या रेषेचा चढ असे म्हणतात. परंतु एक काळजी या ठिकाणी अशी घ्यायची, अंशाला जर तुम्ही y2 वजा y1 घेतला असेल तर छेदाला निश्चितच x2 वजा x1च घ्यायचं आहे. परंतु x1 वजा x2 या प्रकारे नाही. म्हणजेच इथे y2 वजा y1 आधी दुसरा बिंदू नंतर पहिला बिंदू, दुसरा बिंदू नंतर पहिला बिंदू. तुम्ही या प्रकारे देखील रेषेचा चढ काढू शकतात. म्हणजेच y1 वजा y2 छेद या ठिकाणी x1 वजा x2. इथे देखील तोच क्रम असला पाहिजे. म्हणजेच पहिल्या बिंदूचा y निर्देशक वजा दुसऱ्या बिंदूचा y निर्देशक, छेदाला पहिल्या बिंदूचा x निर्देशक वजा दुसऱ्या बिंदूचा x निर्देशक हाच क्रम असला पाहिजे. ओके. रेषेचा चढ सामान्यपणे m या अक्षराने दाखवतात आणि म्हणून हे सर्वाधिक महत्वाचं सूत्र आहे. m बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 हा त्या रेषेचा चढ झाला. ओके. आता यानंतर अजून एक कृती बघूया. आकृतीत रेषा L, T आणि N व त्यावरील काही बिंदू दिले आहेत. या ठिकाणी बघा, रेषा L आहे इथे, रेषा N आणि रेषा T, त्यावरून त्या रेषांचे चढ काढायचे आहेत. आता या ठिकाणी सर्वप्रथम आपण रेषा T विचारात घेऊया. रेषा T वरचा C हा बिंदू आहे, त्याचे निर्देशक किती आहे 3 आणि 4 आहे. आणि रेषा T वर अजून एक बिंदू आहे तर तो D आहे. मग या रेषा T चा चढ जर आपल्याला काढायचा असेल तर y निर्देशकातील फरक म्हणजेच काय, इथे 4 वजा इथे दुसरा y निर्देशक किती आहे D या बिंदूचा y निर्देशक 0 आणि छेदाला 3 वजा या ठिकाणी 3 वजा कंसात वजा 1 या प्रकारे आपल्याला रेषा T चा चढ शोधता येईल. या ठिकाणी रेषा T चा चढ बघा 4 वजा 0 म्हणजेच y निर्देशकातील फरक 4 वजा 0 किती आले तर 4 आणि छेदाला 3 वजा कंसात वजा 1 म्हणजेच x निर्देशकातील फरक 3 वजा कंसात वजा 1. वजा वजा काय होतील तर ते अधिक होतील. कंसाच्या बाहेर ऋण चिन्हातील असेल तर आतील चिन्ह बदलतात. 3 अधिक 1 किती आले तर 4 आले. म्हणून रेषा T चा चढ या ठिकाणी किती आला तर आपण समजा त्या रेषा T च्या चढला आपण जर m1 असं मानलं तर रेषा T चा चढ किती आला या ठिकाणी 1 आला. यानंतर रेषा N चा चढ आपण काढूया. रेषा N वर कोणकोणते बिंदू आहेत तर 3 आणि 4 आहे आणि 6 आणि 1 आहे. म्हणून रेषा N चा जर आपल्याला इथे चढ जर शोधायचा असेल तर त्याला आपण m2 म्हणूया, रेषा N चा चढ. पुन्हा यामध्ये देखील y निर्देशकातील फरक म्हणजे पहिला आपण 4 घेतला, 4 वजा 1 मग इथे आपण लिहिणार 4 वजा 1 आणि x निर्देशकातील फरक या ठिकाणी C या बिंदूचा x निर्देशक किती आहे तर 3 आहे. B या बिंदूचा x निर्देशक किती आहे तर तो 6 आहे. म्हणजेच 3 वजा 6 आपण तोच क्रम घेतलेला आहे. पहिल्यांदा C बिंदूचा y निर्देशक, त्यातनं B बिंदूचा y निर्देशक वजा केला म्हणजेच 4 वजा 1, त्यानंतर C बिंदूचा x निर्देशक 3 आणि B बिंदूचा x निर्देशक 6. आता यानंतर 4 वजा 1 किती आले तर इथे 3 आले आणि 3 वजा 6 म्हणजेच छेदाला किती येणार तर ते वजा 3 आणि हे गुणोत्तर किती आले तर ते वजा 1 आले. म्हणून रेषा N चा चढ किती आला तर तो आपण m2 विचारात घेतलेला आहे. म्हणून या ठिकाणी m2 बरोबर वजा 1. ओके. हा रेषा N चा चढ झाला. T चा चढ झालाय. आता आपण रेषा L चा चढ घेऊया. रेषा L वर कोणकोणते बिंदू आहेत तर 6 आणि 1 आहे आणि दुसरा बिंदू 4 आणि 0 आहे. ओके. 1 2 3 4 A हा बिंदू त्या रेषा L वर आहे. मग जर समजा आपण त्याला m3 जर विचारात घेतला तर
त्या रेषेवरचे जे काही दोन बिंदू आहेत म्हणजे ए आणि बी, पुन्हा यामध्ये देखील बी च्या निर्देशकातनं ए चे निर्देशक वजा करणार, म्हणजे y2 वजा y1, 1 वजा 0 y निर्देशकातील फरक आणि छेदाला x निर्देशकातील फरक 6 वजा 4. या ठिकाणी आपण लिहिणार 6 वजा 4, म्हणजेच इथे किती आला 1/2. म्हणजेच या ठिकाणी रेषा L चा चढ किती आला M3 बरोबर 1/2. ओके. आता या ठिकाणी रेषा T चा चढ बघा अधिक 1 आहे आणि रेषा L चा चढ 1/2 आहे. म्हणजेच या दोन्ही रेषांचे चढ कसे, तर ते धन आहेत. या ठिकाणी जर आपण हा कोन बघितला आणि इथला हा कोन बघितला, या रेषा टी ने एक्स अक्षाशी केलेला कोन हा लघुकोन आहे, रेषा एल ने एक्स अक्षाशी केलेला कोन हा लघुकोन आहे आणि म्हणून त्यांचे चढ कसे, तर ते धन आहेत. त्यानंतर रेषा एन बघा, रेषा एन चा चढ किती आहे, तर तो ऋण 1. रेषा एन ने एक्स अक्षाशी केलेला कोन हा आहे आणि तो विशाल कोन आहे आणि म्हणून त्याचा चढ किती आहे, तर तो ऋण आहे. ओके. रेषा एल आणि रेषा टी यांचे चढ धन आहेत. रेषा एन चा चढ हा कसा आहे, तर तो ऋण आहे. ओके. आपण तो किती मानलेला आहे, M2 मानलेला आहे रेषा एन चा चढ. रेषा टी चा चढ रेषा एल च्या चढापेक्षा जास्त आहे. रेषा टी चा चढ या ठिकाणी बघा, रेषा टी चा चढ किती आहे, तर तो 1 आहे आणि रेषा एम चा चढ 1/2 आहे. म्हणजेच रेषा टी चा चढ बघा, इथे हा जर आपण कोन बघितला पहिला आणि हा दुसरा कोन, रेषा एल चा चढ म्हणजे इथे चढ कमी आहे. जर रेषा टी कडे गेलो तर पुन्हा तिथे आपल्याला तो चढ कसा मिळतो, तर तो जास्त आहे. रेषा टी चा चढ रेषा एल पेक्षा जास्त आहे. एक्स अक्षाच्या धन दिशेशी लघुकोन करणाऱ्या एल व टी या रेषांचे चढ धन आहेत. त्यांनी एक्स अक्षाशी धन दिशेने, मग धन दिशा कुठली, तर या एक्स अक्षापासून या दिशेला जाणार, म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणून त्यांचे चढ कसे, तर ते धन आहेत. एक्स अक्षाच्या धन दिशेने विशाल कोन करणाऱ्या एन रेषेचा चढ ऋण आहे. आता या ठिकाणी एन ह्या रेषेचा चढ किती आला, तर -2 आणि धन दिशेने म्हणजे आपण असं जर गेलो तर हा काय विशाल कोन या ठिकाणी तयार होतात. त्यापैकी हे दोन्ही कोन कसे आहेत, तर ते लघु कोन आहेत. ओके. म्हणून एक्स अक्षाशी धन दिशेने केलेल्या लघु कोन असणाऱ्या त्या रेषेचा चढ कसा असतो, तर तो धन असतो आणि एक्स अक्षाशी विशाल कोन करणाऱ्या रेषेचा चढ कसा असतो, तर तो ऋण असतो. आता यानंतर बघूया एक्स अक्ष आणि वाय अक्ष आणि अक्षांना समांतर रेषांचे चढ. या ठिकाणी बघा, इथे एक्स अक्ष घेतलेला आहे, वाय अक्ष. एक्स अक्षाला समांतर असणारी रेषा एम ही रेषा एक्स अक्षाला समांतर आहे. तर सर्वप्रथम आपण एक्स अक्षाचा चढ घेऊया. एक्स अक्षावर असणारे बिंदू बघा, या ठिकाणी x1 0 आहे आणि x2 0, म्हणून एक्स अक्षाचा चढ, तर सर्वप्रथम आपण y निर्देशकातील फरक घेत असतो, म्हणून इथे हा बिंदू किती येणार, तर तो y2 आणि इथे किती येणार, तर y1. y2 वजा y1, परंतु y2 आणि y1 ची किंमत किती आहे, तर ती 0 आहे आणि छेदाला x2 वजा x1, अंशाची किंमत 0 आहे, म्हणून त्या संपूर्ण अपूर्णांकाची किंमत किती येणार, तर ती 0 येणार. म्हणून एक्स अक्षाचा चढ किती आहे, तर तो 0 आहे. म्हणून आपण जेव्हा सपाट रस्त्याने जेव्हा चालतो तर आपल्याला चढ जाणवतो का, तर नाही जाणवत. आणि या एक्स अक्षालाच समांतर असणारी रेषा एम किती आहे, तर तिचा देखील चढ किती असणार आहे, तर तो 0 असणार आहे. तसेच आपण आता वाय अक्षाचा चढ घेऊया. वाय अक्षावरती दोन बिंदू आहेत, 0 y1 आणि 0 y2. मग पहिला निर्देशक आपला किती होणार, x1 आणि या ठिकाणी y1 आणि दुसरा निर्देशक x2 आणि y2. म्हणून y अक्षाचा चढ म्हणजेच काय, y निर्देशकातील फरक y2 वजा y1 आणि छेदाला x2 वजा x1, परंतु इथे x2 आणि x1 च्या किमती किती आहे, तर त्या 0 आहेत. म्हणून y अक्षाचा चढ बरोबर y2 वजा y1 आणि छेदाला 0, परंतु 0 ने भागता येत नसल्याने
वाय अक्षाचा चढ आपल्याला या ठिकाणी ठरवता येत नाही. याप्रमाणेच रेषा एम सारख्या एक्स अक्षाला समांतर असलेल्या कोणत्याही रेषेचा चढ तुम्ही काढून बघू शकताय आणि तो किती येणार, तर तो 0 येणार. या ठिकाणी ही रेषा एम ही रेषा एक्स अक्षाला समांतर आहे. पुन्हा यानंतर तुम्ही पुढच्या जर समजा अशा एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषा जर काढल्या तर त्या सर्वांचा चढ किती मिळेल, तर तो 0 मिळेल. त्याचबरोबर वाय अक्षाला समांतर असणारी ही रेषा एल, तिचा चढ देखील तुम्हाला सांगता येत नाही. या प्रकारे आपल्याला रेषा एलचा चढ मिळेल. यानंतर वाय अक्षाला यानंतर पुन्हा तुम्ही या समांतर रेषा काढल्या तरी देखील या रेषांचा जर तुम्ही काढायचा प्रयत्न केला तर प्रत्येकदा तुम्हाला छेदाला 0 मिळेल. आणि जेव्हा एखाद्या अपूर्णांकामध्ये छेदाची किंमत 0 असेल तर त्या अपूर्णांकाची निश्चित किंमत सांगता येत नाही. म्हणून वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा चढ आपल्याला सांगता येत नाही. ओके, आता या रेषेचा चढ आपल्याला अजून एक वेगळ्या प्रकारे काढता येतो. रेषेचा चढ त्रिकोणमितीतील गुणोत्तर वापरून. आकृती 5.23 मध्ये पी x1 y1 क्यू x2 y2 हे रेषा एल वरील बिंदू आहेत. ओके, आता ही रेषा एल, त्यावरचे बिंदू पी x1 y1 आणि क्यू x2 y2. म्हणून या ठिकाणी आपल्याला PQ चा जर चढ काढायचा असेल तर वाय निर्देशकातील फरक. या ठिकाणी वाय निर्देशक किती आहे, तर y2 वजा y1 आणि छेदाला x2 वजा x1 हा झाला PQ चा चढ. परंतु y2 वजा y1 म्हणजे काय, तर y2 वजा y1 म्हणजे QR. ही लांबी किती आली, तर QR. y2 वजा y1 म्हणजे QR. आणि त्याचबरोबर x2 वजा x1 म्हणजे काय, तर ते PR आहे. म्हणून y2 वजा y1 छेद x2 वजा x1 म्हणजे QR छेद PR. आता यानंतर TQ या रेषेने एक्स अक्षाशी केलेला कोन आपल्याला इथे दिलेला आहे आणि तो एक्स अक्षाशी केलेला कोन इथे किती आहे, तर तो थीटा आहे. एक्स अक्षाला समांतर असणारी रेषा कोणती आहे इथे, तर PR आहे. PR ने देखील एक्स अक्षाशी केलेला कोन या ठिकाणी किती असणार आहे, तर तो थीटाच असणार आहे. रेषा TQ ही एक्स अक्षाशी थीटा कोन करते आणि म्हणून या ठिकाणी आपण त्रिकोणमितीय गुणोत्तराचा वापर करणार. आपल्याला माहिती आहे की टॅन गुणोत्तराची व्याख्या काय, तर कोना समोरील बाजू छेद कोना लगतची बाजू. कोना समोरील बाजू म्हणजे काय, तर QR छेद कोना लगतची बाजू म्हणजे PR. या प्रकारे. आणि म्हणून QR छेद PR यालाच काय म्हणू आपण, टॅन थीटा. QR छेद PR म्हणजेच काय, तर टॅन थीटा. आणि म्हणून आपल्याला या प्रकारे लिहिता येईल की कोणत्याही रेषेचा चढ म्हणजेच त्या रेषेने एक्स अक्षाशी केलेला कोनाचं टॅन गुणोत्तर होय. म्हणून y2 वजा y1 छेद x2 वजा x1 बरोबर टॅन थीटा. म्हणून जर आपल्याला एखाद्या रेषेचा चढ जर काढायचा असेल आणि त्या रेषेवरचे दोन बिंदू जर आपल्याला माहिती असेल तर त्यावेळेस आपण y2 वजा y1 छेद x2 वजा x1 हे सूत्र वापरून त्या रेषेचा चढ काढू शकतो. जर त्या रेषेने एक्स अक्षाशी केलेला कोन जर आपल्याला दिला असेल तर त्या कोनाचं टॅन गुणोत्तर म्हणजेच काय, तर त्या रेषेचा चढ म्हणजेच m बरोबर टॅन ऑफ थीटा. उदाहरणार्थ या ठिकाणी रेषा TQ ने एक्स अक्षाशी केलेला कोन जर 45 अंश असेल तर या ठिकाणी आपल्याला m बरोबर टॅन थीटा म्हणजेच या ठिकाणी थीटाची किंमत किती आहे, तर टॅन ऑफ 45. आणि टॅन 45 म्हणजे किती, तर 1. आणि या ठिकाणी TQ या रेषेचा चढ किती असेल, तर तो 1 असेल. जर त्या रेषेने एक्स अक्षाशी केलेला कोन दिला असेल तर आपण हे गुणोत्तर वापरून त्या रेषेचा चढ काढू शकतो. जर त्या रेषेवरचे दोन बिंदू दिले असेल तर त्यावेळेस y2 वजा y1 छेद x2 वजा x1 हे सूत्र आपण, या सूत्राने देखील आपल्याला त्या रेषेचा चढ काढता येतो. ओके, आता यानंतर यावरून रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेल्या कोनाचे टॅन गुणोत्तर म्हणजे त्या रेषेचा चढ होय. अशी चढाची आपल्याला व्याख्या करता येते. यानंतर दोन रेषांचा चढ समान असतो तेव्हा
त्या रेषा एक्स अक्षाच्या धन दिशेची समान मापाचे कोन करतात. या ठिकाणी बघा, इथे मी एक्स अक्ष काढला आणि या ठिकाणी वाय अक्ष. आणि जर दोन समांतर रेषा घेतल्या, इथे ही एक पहिलीच रेषा, दुसरी रेषा, या दोन्ही समांतर रेषा आहेत. तर या दोन्ही रेषांनी एक्स अक्षाच्या धन दिशेने समान मापाचा कोन केलेला असेल. म्हणजेच या दोन्ही रेषांचे चढ कसे असतील, तर ते सारखे असतील. यानंतर बघूया समांतर रेषांचा चढ. स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स. जेव्हा दोन रेषा समांतर असतात तेव्हा त्यांचा चढ कसा असतो, तर तो सारखा असतो. आता आकृतीमध्ये रेषा एल समांतर रेषा टी या ठिकाणी आहे. ओके, म्हणून जर रेषा एल ही रेषा टी ला समांतर असेल आणि एक्स अक्ष त्यांची छेदिका असेल, तर एक्स अक्षाशी केलेले कोन हे दोन्ही कसे असतील, तर ते थिटा हे संगत कोन इथे तयार होतात. आता आपल्याला रेषा एल वरचे निर्देशक माहिती आहेत. तर ए हा निर्देशक रेषा एल वर आहे, बी हा देखील रेषा एल वर आहे. यावरून आपण रेषा ए बी चा चढ या ठिकाणी काढू शकतो. या ठिकाणी जर समजा बी च्या निर्देशकाला आपण x2 आणि y2 घेतलंय आणि ए च्या निर्देशकाला आपण x1 आणि y1 विचारात घेतला, तर y2 वजा y1 म्हणजेच इथे किती, 3 वजा 0 आणि छेदाला इथे किती येणार, x2 वजा x1. मग x2 ची किंमत किती आहे, तर इथे x2 ची किंमत 0 आहे आणि x1 ची किंमत किती आहे, तर ती ऋण 3. या ठिकाणी आपण किती लिहिणार, तर ते ऋण 3 लिहिणार. मग 3 वजा 0 इथे किती आले, तर 3 आले आणि छेदाला 0 वजा कंसात वजा 3 ऋण ऋण काय होतील, तर ते धन होतील. 3/3 म्हणजेच या ठिकाणी रेषा AB चा चढ किती आला, तर तो 1 आला. त्याचप्रमाणे आपल्याला रेषा टी चा देखील चढ काढता येईल. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी रेषा एल वरचा हा सी बिंदू घेतला. सी हा बिंदू एक्स अक्षावरती आहे. मग त्याचे निर्देशक किती येतील, तर एक्स निर्देशक 2 आणि तो एक्स अक्षावर असल्यामुळे त्याचा वाय निर्देशक 0. त्यानंतर दुसरा बिंदू हा वाय अक्षावरती आहे. वाय अक्षावरती असल्यामुळे त्याचा एक्स निर्देशक 0 आणि वाय निर्देशक किती आहे, तर तो ऋण 2. म्हणून या ठिकाणी रेषा टी चा चढ जर मला काढायचा असेल, तर वाय निर्देशकातील फरक म्हणजे 0 वजा कंसात वजा 2, 0 वजा कंसात वजा 2 आणि यानंतर 2 वजा 0, छेदाला किती येणार, 2 वजा 0 इथे आपण लिहिलं. तर या ठिकाणी कंसाच्या बाहेर ऋण 2 ऋण ऋण, त्यामुळे आतील चिन्ह बदलतील, अंशाला 2 आलेत आणि छेदाला देखील 2. म्हणून या गुणोत्तराची किंमत किती आली, तर ती 1 आली. रेषा AB चा चढ देखील 1 आला आणि रेषा टी, या रेषा टी चा देखील चढ किती आला, तर तो आपल्याला 1 मिळालेला आहे. म्हणून दोन समांतर रेषा असतात तेव्हा त्यांचे चढ कसे असतात, तर ते सारखे असतात. ओके, यानंतर तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे, एक्स अक्षाचा किंवा एक्स अक्षाला समांतर रेषेचा चढ हा 0 असतो. वाय अक्षाचा किंवा वाय अक्षाला समांतर रेषेचा चढ ठरवता येत नाही. यानंतर बघूया सोडवलेली उदाहरणे. तर पहिलं उदाहरण बघा, ए या बिंदूचे निर्देशक -3, 5 आणि बी या बिंदूचे निर्देशक 4, -1 आहे. या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. मग पहिल्या निर्देशकाला x1 y1 आणि दुसऱ्या निर्देशकाला x2 y2. x1 ची किंमत -3 आणि x2 ची किंमत 4, y1 ची किंमत 5, y2 ची किंमत -1. म्हणून रेषा AB चा चढ y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. y2 ची किंमत -1 वजा 5 आणि छेदाला 4 वजा कंसात -3. ऋण ऋण काय झाले, तर ते धन झालेत. -1 आणि -5 -6 आलेत, -6/7. म्हणून रेषा AB चा चढ किती आला, तर -6/7. यानंतर P, Q, R या बिंदूचे आपल्याला निर्देशक दिलेत. हे बिंदू एकरेषीय आहेत हे दाखवा. म्हणजेच हे तीनही बिंदू एकाच रेषेवर आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे. जर P, Q, R हे बिंदू एकाच रेषेवरती असतील तर आपण काय करणार, PQ या रेषेचा PQ चा चढ काढणार आणि QR हे दोन बिंदू घेऊन चढ काढणार.
आणि जर समजा हे दोन्ही चढ सारखे आले तर आपण म्हणणार की हे बिंदू पी क्यू आर हे बिंदू एक रेषे आहेत. तर सर्वप्रथम पी क्यूचा चढ काढलाय त्याने y2 वजा y1 छेद x2 वजा x1 या ठिकाणी 2 वजा 3 आणि छेदाला 1 वजा कंसात वजा 2 ऋण ऋण धन झालेत. 2 वजा 3 म्हणजे इथे वजा 1 आले आणि छेदाला किती आले तर 3 म्हणून पी क्यूचा चढ किती आला वजा 1/3. यानंतर क्यू आरचा चढ म्हणजेच आरच्या निर्देशकातनं क्यूचे निर्देशक वजा करायचे 1 वजा 2 y2 वजा y1 आणि छेदाला देखील x2 वजा x1 म्हणजेच 1 वजा 2 आणि छेदाला 4 वजा 1 1 वजा 2 म्हणजे वजा 1 आले छेदाला 3 आले म्हणून क्यू आरचा चढ किती आला वजा 1/3. या ठिकाणी पी क्यूचा आणि क्यू आरचा चढ कसा आला तर तो समान आला. या दोन्ही रेषाखंडांसाठी क्यू हा बिंदू कसा आहे तर तो सामायिक आहे परंतु क्यू हा बिंदू दोन्ही रेषांवरती आहे म्हणून बिंदू पी क्यू आर हे एकरेषीय आहेत. यानंतर पुढचं उदाहरण देखील गमतीशीर आहे. जर पी चे निर्देशक k0 आणि क्यू चे निर्देशक वजा 3 वजा 2 हे दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेचा चढ 2/7 असेल तर के ची किंमत काढा. ओके, पहिल्यांदा पी बिंदू दिलेला आपल्याला क्यू बिंदू, मग पी क्यूचा चढ काय तर वाय निर्देशकातील फरक वजा 2 वजा इथे वाय निर्देशक किती आहे तर तो 0 आहे वजा 2 वजा 0 छेदाला वजा 3 वजा के. आता वजा 2 वजा 0 किती आला तर वजा 2 वजा 3 वजा के या प्रकारे. परंतु आपल्याला रेषा पी क्यूचा चढ दिलेला आहे तो किती आहे 2/7 आणि या ठिकाणी आपण इथे तिरकस गुणाकार जर केला तर आपल्याला ते उत्तर मिळेल. अंशाला ऋण आहे छेदाला देखील ऋण आहे तर ते ऋण ऋण किती होतील तर ते धन होतील 2/3 अधिक के. यानंतर इथे तिरकस गुणाकार करणार. तिरकस गुणाकार करण्यापूर्वी अंशाला इकडे 2 आहे इकडे 2 आहे बे एक बे बे एक बे म्हणजेच 1/3 अधिक के बरोबर 1/7 व्यस्त क्रिया करणार म्हणजेच किती 3 अधिक के बरोबर 7. के ची किंमत काढायची आपल्याला म्हणून के बरोबर 7 वजा 3 म्हणजेच के ची किंमत किती आली तर ती 4 आली. ओके, या प्रकारे इथे के ची किंमत आपल्याला 4 मिळालेली आहे. यानंतर पुढचं उदाहरण बघा. ए बिंदूचे निर्देशक 6 1 बी चे 8 2 सी चे 9 4 आणि डी चे 7 3 हे चौकोन एबीसीडी चे शिरोबिंदू असतील तर चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे हे दाखवायचे आपल्याला. समांतरभुज चौकोनामध्ये काय की समोरासमोरील बाजू या कशा असतात तर त्या समांतर असतात. जर आपण या प्रकारे ए बी सी डी जर घेतलंय तर ए बीचा चढ आणि डीसीचा चढ किंवा सीडीचा चढ हे दोन्ही समोरासमोरील बाजूंचे चढ कसे असतील सारखे असतील कारण की या दोन्ही बाजू एकमेकांना कशा समांतर आहेत. त्याचबरोबर एडीचा चढ आणि बीसीचा चढ देखील आपल्याला इथे सारखा मिळाला पाहिजे. तर सर्वप्रथम एबीचा चढ, मग एबीचा चढ काढताना या ठिकाणी काय वाय निर्देशकातील फरक 2 वजा 1 किती आला तर 1 आला. 8 वजा 6 किती आले 8 वजा 6 2 आला. या ठिकाणी एबीचा चढ घेतला तर तो 1/2 आला. त्यानंतर बीसीचा चढ म्हणजे बी आणि सी बिंदू, पुन्हा वाय निर्देशकातील फरक 4 वजा 2 4 वजा 2 एक्स निर्देशकातील फरक 9 वजा 8 9 वजा 8 किती आले तर 1 आले. 4 वजा 2 2 2/1 म्हणजेच बीसीचा चढ किती आला तर तो 2 आला. त्यानंतर सीडीचा चढ, इथे सीडीचा चढ आपण इथे घेणार. पुन्हा वाय निर्देशकातील फरक 3 वजा 4 3 वजा 4 या ठिकाणी किती येणार तर वजा 1 आणि छेदाला एक्स निर्देशकातील फरक 7 वजा 9 7 वजा 9 म्हणजे वजा 2 वजा 1 वजा 2 म्हणजेच किती आला तर 1/2. त्यानंतर डीएचा चढ म्हणजे डीच्या निर्देशकातनं ए चे निर्देशक वजा करणार म्हणजे तिथे 3 वजा 1 आणि छेदाला 7 वजा 6 7 वजा 6 किती आला तर 1 आला. 3 वजा 1 2 म्हणजेच डीएचा चढ किती आला तर तो 2 आला. इथे आपण निरीक्षण केलं तर एबीचा चढ 1/2 आला. एबीचा चढ आणि सीडीचा चढ समान आला. त्यानंतर बीसीचा चढ इथे 2 आलेला आहे. एडीचा चढ हा देखील 2 आलेला आहे आणि म्हणून समोरासमोरील बाजू या ठिकाणी कशा आहे तर ते समांतर आहेत आणि म्हणून आपण शेवटी लिहितो रेषा एबीचा चढ बरोबर रेषा सीडीचा चढ.
म्हणून रेषा ए बी समांतर रेषा सी डी. त्याचप्रमाणे रेषा BC चा चढ बरोबर रेषा DA चा चढ. ओके. आणि म्हणून रेषा BC समांतर रेषा DA. या चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू समांतर आहे आणि म्हणून समांतरभुज चौकोनाच्या व्याख्येनुसार जर समोरासमोरील जोड्या एकमेकांना समांतर असतील, परस्परांना समांतर असतील, तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो आणि या प्रकारे तुम्हाला ते सिद्ध करता येईल. याच प्रकारचं उदाहरण सराव संचामध्ये देखील घेतलेलं आहे. यानंतर सुरू करूया सराव संच 5.3. यानंतर सुरू करूया सराव संच 5.3. त्यातील पहिलं उदाहरण, रेषांनी एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषांचे चढ काढा. पहिला कोन 45 अंश आहे, दुसरा 60 अंश, तिसरा 90 अंश. उत्तर, रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेल्या कोनाचे टॅन गुणोत्तर म्हणजे त्या रेषेचा चढ होय. थिटा बरोबर 45 अंश, टॅन ऑफ 45 म्हणजे 1. म्हणजेच त्या रेषेचा चढ या ठिकाणी किती आला, तर तो 1 आहे. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणात थिटा बरोबर 60 अंश, टॅन 60, टॅन 60 ची किंमत वर्गमुळात 3, म्हणून या ठिकाणी त्या रेषेचा चढ किती आला, तर तो वर्गमुळात 3. त्यानंतर थिटा बरोबर 90, टॅन 90, टॅन 90, टॅन 90 हे गुणोत्तर आपल्याला सांगता येत नाही, म्हणून या रेषेचा चढ आपल्याला ठरवता येत नाही. या प्रकारे एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेला जेव्हा कोन असतो तेव्हा चढ आपण त्या कोणाचा आपण टॅन गुणोत्तर घेत असतो आणि त्यानुसार आपल्याला चढ आपल्याला मिळत असतो. यानंतर पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषांचे चढ काढा. या ठिकाणी पहिला बिंदू ए 2, 3 आणि बी 4, 7. 1 मार्चसाठी विचारला गेलेला प्रश्न आहे तो जुलै 19 आणि मार्च 20च्या परीक्षेमध्ये. बघूया. ए हा बिंदू, त्याचे निर्देशक, बी हा बिंदू निर्देशक. x1 2 आहे, x2 4 आहे, y1 3, y2 7. रेषा एबीचा चढ बरोबर y निर्देशकातील फरक छेदाला x निर्देशकातील फरक y2 वजा y1 छेद x2 वजा x1. 7 वजा 3 छेदाला 4 वजा 2 अंशाला 4 छेदाला 2. किती आले? 4 बे 1 बे, बे 2 4. किती आला चढ? रेषा एबीचा चढ 2. यानंतर पुढचं उदाहरण, त्याचप्रमाणे सर्व उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहेत. पहिल्या निर्देशकाला x1 y1, दुसऱ्याला x2 y2. रेषेचा चढ y2 म्हणजे वजा 2 वजा 1 आणि छेदाला 5 वजा कंसात वजा 3. ऋण ऋण धन झाले इथे, वजा 2 वजा 1 वजा 3. छेदाला 8 आले आणि म्हणून त्या रेषेचा चढ किती आला? PQ चा चढ वजा 3/8. त्यानंतर पुढचं उदाहरण, सी आणि डी हे दोन बिंदू घेतलेले, पुन्हा x1 y1 हे सी साठी घेतलेले आणि x2 y2 हे डी साठी घेतलेले. रेषा CD चा चढ बरोबर y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. 3 वजा कंसात वजा 2 छेदाला 7 वजा 5. ऋण ऋण धन झाले, 3 अधिक 2 5 आणि छेदाला 7 वजा 5 2 आले, 5/2. म्हणून रेषा सीडीचा चढ किती आला, तर तो 5/2. यानंतर पुढचं उदाहरण, एल आणि एम हे दोन बिंदू घेते, पुन्हा त्याचप्रमाणे एल एम चा चढ तुम्ही इथे बघू शकताय. y2 वजा 8 आहे, y1 हा वजा 3 आहे, ऋण ऋण धन झाली इथे, वजा 8 अधिक 3 वजा 5 आणि छेदाला x2 ची किंमत वजा 6, x1 वजा 2, पुन्हा ऋण ऋण इथे धन झालेत, वजा 6 अधिक 2 ऋण 4, म्हणून वजा 5 वजा 4 5/4 हा रेषा एल एम चा चढ आला. त्यानंतर पुढचं उदाहरण, ई एफ, पुन्हा पहिल्या बिंदूला x1 y1, दुसऱ्याला x2 y2. पुन्हा EF चा चढ म्हणजे y निर्देशकातील फरक छेदाला x निर्देशकातील फरक. 3 वजा कंसात वजा 2 छेदाला 6 वजा कंसात वजा 4.
3 अधिक 2 5 झालेत, छेदाला ऋण ऋण धन झालेत. 6 अधिक 4 10, 5/10 म्हणजेच 1/2. EF चा चढ किती आला तर तो 1/2. यानंतर पुढचं उदाहरण, टी हा बिंदू घेतलेला आहे. टीला x1 y1, एसला x2 y2, ts चा चढ 4 वजा कंसात वजा 3, छेदाला 0 वजा 0, 4 अधिक 3 7, 7/0. कुठल्याही अपूर्णांकाला जर छेदाची किंमत 0 असेल तर त्याची किंमत सांगता येत नाही किंवा त्याला अव्याख्येय असे म्हणतात. म्हणून रेषा टीएस चा चढ हा ठरवता येणार नाही. यानंतर प्रश्न तिसरा, पुढील बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते ठरवा. यापूर्वीच आपण सोडवलेल्या उदाहरणामध्ये बघितलं होतं. या ठिकाणी रेषा एबीचा आणि बीसीचा चढ आपण घेत असतो. जर ते समान असतील तर ते दिलेले बिंदू एक रेषीय असतात. एबीचा चढ y2 वजा y1 छेद x2 वजा x1, 1 वजा कंसात वजा 1, नंतर 0 वजा कंसात वजा 1, ऋण ऋण धन झाले. 1 अधिक 1 2/1 म्हणजेच एबीचा चढ 2 आला. त्यानंतर बीसीचा चढ y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1, 3 वजा 1 छेदाला 1 वजा 0, 2/1 बरोबर बीसीचा चढ या ठिकाणी 2 आलेला आहे. रेषा ए बी आणि बीसीचा चढ समान आहे. या दोघांसाठी बी हा बिंदू हा दोन्ही रेषांसाठी सामायिक आहे आणि म्हणून दोन्ही रेषा एकच आहेत. आणि शेवटी उत्तर बिंदू ए बी सी हे एक रेषीय आहेत. याच प्रकारे पुढच्या सर्व उदाहरणांसाठी स्टेप्स आहेत, तुम्ही ते बघू शकताय. डी आणि डीईएफ आधी डीईचा चढ घेतलेला आहे, तो 1 आलेला आहे. ईएफ चा चढ देखील 1 आलेला आहे. दोन्ही रेषांसाठी ई हा सामायिक बिंदू आहे. दोघांचे चढ समान आहेत, समांतर आहेत, पण ई हा बिंदू दोन्ही रेषांवर आहे आणि म्हणून दोन्ही रेषा एकच आहेत आणि म्हणून बिंदू डीईएफ हे एक रेषीय आहेत. त्यानंतर पुढचं उदाहरण, एल एम एन. या ठिकाणी एल एम चा चढ घेतलेला आहे. y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1, एल एम चा चढ वजा 2 आलाय ते आणि एम एन चा चढ किती आला y2 वजा y1 छेद x2 वजा x1. या ठिकाणी 1 वजा 3 आणि 5 वजा 3 वजा 2/3. आता या ठिकाणी दोन्ही चढ भिन्न आहेत. रेषा एल एम व रेषा एम एन चा चढ समान नाही आणि म्हणून या ठिकाणी रेषा एल एम व रेषा एम एन या परस्परांना समांतर नाहीत. म्हणून बिंदू एल एम एन हे एक रेषीय नाहीत. त्यानंतर पुढचं उदाहरण, पी क्यू आर घेतलेला आहे. पी क्यू चा चढ घेतलेला आहे. वाय निर्देशकातील फरक पी आणि क्यूच्या छेदाला एक्स निर्देशकातील फरक वजा 3 वजा कंसात वजा 5 आणि छेदाला 1 वजा 2 वजा 3 ऋण ऋण धन झाले. 2 वजा 1 म्हणजेच पी क्यू चा चढ वजा 2. क्यू आर चा चढ y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1, 3 वजा कंसात वजा 3 वजा 2 वजा 1, 3 अधिक 3 6 झाले, छेदाला वजा 3, क्यू आर चा चढ वजा 2. दोघांचा चढ समान आहे. क्यू हा बिंदू सामायिक आहे. पी क्यू आणि क्यू आर समांतर आहेत. दोन्ही रेषा एकच आहेत आणि म्हणून बिंदू पी क्यू आर हे एक रेषीय आहेत. त्याच प्रकारच्या स्टेप्स आहेत या ठिकाणी. यानंतर आर एस टी, पुन्हा आर एस चा चढ या ठिकाणी काढलेला आहे. वाय निर्देशकातील फरक छेदाला एक्स निर्देशकातील फरक. आर एस चा चढ ऋण 2, एस टी चा देखील तोच आलेला आहे ऋण 2. म्हणून दोन्ही रेषांचे चढ समान आहे. म्हणून आर एस समांतर एस टी. एस हा बिंदू दोन्ही रेषांवर आहे, दोन्ही रेषा एकच आहेत आणि म्हणून शेवटी बिंदू आर एस टी हे एक रेषीय आहेत. यानंतर पुढचं उदाहरण, ए के आणि एन. पुन्हा या ठिकाणी अपूर्णांकाची वजाबाकी आहे. 5/2 वजा 4, या 2 आणि 4ला गुणलं वजा 8, 5 वजा 8/2 आणि छेदाला देखील वजा 2 वजा कंसात वजा 4 ऋण ऋण धन झाले ते, छेदाला 2 येणार आणि अंशाला वजा 3/2 छेदाला 2, उलटून गुणिले झाला म्हणून गुणिले 1/2. पुन्हा इथे या ठिकाणी अंशांचा गुणाकार, छेदाला छेदांचा गुणाकार
एकेचा चढ वजा 3/4 आलेला आहे. kn चा चढ हा देखील वजा 3/4 आलेला आहे. त्याच प्रकारे y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1 वजा 2 वजा 5/2 2 आणि 2ला गुणणार वजा 4 वजा 5/2 आणि छेदाला 4 वजा कंसात वजा 2 ऋण धन झाले 4 अधिक 2 6 आले. ओके, वजा 9/6. ओके, आता या वजा 9 या ठिकाणी थोडंसं करेक्शन करूया. इथे वजा 9/2 पाहिजे. वजा 9/2 आणि छेदाला 6/1 तो उलटून गुणिले झाला. वजा 9/2 गुणिले 1/6 पुन्हा संक्षिप्त रूप देणार 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6 2 गुणिले 2 4 आलेत. अंशाला वजा 3/4 आणि म्हणून या ठिकाणी एकेचा आणि केएनचा चढ दोन्ही कसे आले तर ती समान आलेत. ओके, दोघांचे चढ समान आहेत. एके आणि के एन समांतर आहेत. के हा बिंदू दोघांवरती आहे. दोन्ही रेषा एकच आहेत म्हणून ए के एन हे एक रेषे आहेत. त्याच प्रकारची सर्व उदाहरणे आहेत. या ठिकाणी मात्र अपूर्णांक घेतलेत. आकडेमोड करताना तुम्ही काळजीपूर्वक केली पाहिजे ती. यानंतर प्रश्न 4. ए बी सी या 3 बिंदूचे निर्देशक दिलेत. हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. तर प्रत्येक बाजूचा चढ ए बीचा चढ काढणार या ठिकाणी पुन्हा y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1 4 वजा कंसात वजा 1 आणि छेदाला 0 वजा 1 4 अधिक 1 5 5 वजा 1 म्हणजेच ए बीचा चढ वजा 5 आला. त्यानंतर बीसीचा चढ पुन्हा तेच सूत्र. ओके, सीच्या निर्देशकातनं बीचे निर्देशक वजा करायचे 3 वजा 4 वजा 5 वजा 0 म्हणजेच किती आला 1/5 आला. एसीचा चढ पुन्हा ए आणि सी हे 2 बिंदू घेणार. सीच्या निर्देशकाला आपण x2 y2 आणि एच्या निर्देशकाला x1 आणि 3 वजा कंसात वजा 1 आणि छेदाला वजा 5 वजा 1 आणि या प्रकारे वजा 2/3 एसीचा चढ आणि म्हणून शेवटी उत्तर बाजू एबीचा चढ वजा 5 बीसीचा चढ 1/5 आणि एसीचा चढ वजा 2/3 आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 5. ए बी सी डी हे एबीसीडी या समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. या प्रकारचं उदाहरण देखील आपण सोडवलेल्या उदाहरणामध्ये केलं होतं. तर सर्वप्रथम आपण ए बीचा चढ इथे काढलेला आहे. पुन्हा बीच्या निर्देशकातनं ए चे निर्देशक वजा केलेले 2 वजा कंसात वजा 7 वजा 1 वजा कंसात वजा 4 आणि 2 अधिक 7 वजा 1 अधिक 4 किती आला चढ तर तो 3 आला ए बीचा चढ. यानंतर बीसीचा चढ सी च्या निर्देशकातनं बी चे निर्देशक वजा करायचे 5 वजा 2 8 वजा कंसात वजा 1 म्हणजेच किती आले तर 3/9 म्हणजेच संक्षिप्त रूप दिलं 3 1 3 3 त्रिक 9. बीसीचा चढ 1/3 आला. नंतर सीडीचा चढ पुन्हा डीच्या निर्देशकातनं सी चे निर्देशक वजा केले वजा 4 वजा 5 आणि छेदाला 5 वजा 8 वजा 9 छेद वजा 3 3 1 3 3 त्रिक 9. एडीचा चढ घेतलेला आहे. पुन्हा डीच्या निर्देशकातनं एचे निर्देशक वजा केलेले y2 वजा y1 छेद x2 वजा x1 वजा 4 वजा कंसात वजा 7 5 वजा कंसात वजा 4 पुन्हा इथे वजा 4 अधिक 7 किती आले तर 3 5 आणि 4 9 1/3 एडीचा चढ आला. या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं तर एबीचा चढ जो आहे तोच सीडीचा चढ आहे म्हणून समोरासमोरील बाजू समांतर आहे. बीसीचा चढ जो आला 1/3 तोच एडीचा आहे आणि म्हणून या बीसी आणि एडी या दोन्ही बाजू देखील एकमेकींना समांतर आहेत. म्हणून चौकोन एबीसीडी मध्ये बाजू एबीचा चढ बरोबर बाजू सीडीचा चढ बाजू एडीचा चढ बरोबर बाजू बीसीचा चढ म्हणून चौकोन एबीसीडी मध्ये सम्मुख बाजूंचा चढ समान आहे म्हणजेच सम्मुख बाजू समांतर आहे आणि म्हणून चौकोन एबीसीडी हा समांतर भुज चौकोन आहे. ओके, तर या ठिकाणी इथे तुम्ही आकृती बघू शकताय ए बी सी डी. या ठिकाणी ए बीचा चढ जो आलेला आहे तोच सीडीचा आहे. एडीचा जो चढ आहे तोच बीसीचा आहे. ओके, त्यानंतर पुढचं उदाहरण आर या बिंदूचे निर्देशक आणि एस बिंदूचे निर्देशक दिलेले आहे. रेषा आर एस चा चढ वजा 2 असेल तर के ची किंमत काढा. ओके, आपल्याला इथे आर एस चा चढ y2 वजा y1 छेद x2 वजा x1 एस च्या निर्देशकातनं आर चे निर्देशक वजा केलेले आहेत तर किती किती आले
तर के वजा कंसात वजा 1 आणि छेदाला वजा 2 वजा 1 म्हणजेच वजा 3 आले. के अधिक 1 छेद वजा 3 चढ वजा 2 दिलेला आहे आणि या ठिकाणी ते आकडेमोड करणार. साधी वजा 3 वजा 2 आकडे आला तो गुणिले होणार. गुणाकार अधिक 6 आलाय म्हणून के बरोबर 6 वजा 1 किती, के ची किंमत किती आली तर 5 आली. ओके, म्हणून उत्तर के ची किंमत 5 आहे. यानंतर पुढचं उदाहरण. पुन्हा या ठिकाणी बी आणि सी या बिंदूचे निर्देशक दिले. रेषेचा चढ 7 असेल तर के ची किंमत काढा. त्याच प्रकारचं या ठिकाणी उदाहरण आहे. पुन्हा सीच्या निर्देशकातनं बी चे निर्देशक वजा करायचे. 2 वजा कंसात वजा 5 1 वजा के 2 अधिक 5 7 आलेत 1 वजा के. ओके, आणि या ठिकाणी हे एबीसीचा चढ दिलेला आहे म्हणून 7 छेद 1 वजा के बरोबर 7 तिरकस गुणाकार करणं किंवा या ठिकाणी 7 7 दोन्ही बाजूचे जातील म्हणजेच आपल्याला किती येईल 1 छेद 1 वजा के बरोबर 1. व्यस्त क्रिया करणार, एकाचा व्यस्त 1 आणि 1 छेद 1 वजा के किती आला तर 1 वजा के. म्हणून या ठिकाणी के ची किंमत हा अधिक 1 त्याचं पक्षांतर करणार तो डावीकडे आला. 1 वजा 1 किती आला तर तो 0 म्हणून वजा के बरोबर 0 याचाच अर्थ के बरोबर 0. म्हणून या ठिकाणी के ची किंमत किती आली तर ती 0 आली. म्हणून कधी कधी या प्रकारची अशी उदाहरण दिलं जातं. रेषेचा चढ दिला जातो, कुठल्या एका बिंदूचा एखादा निर्देशक देत नाही ते तो बिंदू एक्स किंवा वाय निर्देशक देत नाही, त्यावरनं तो आपल्याला शोधायचा असतो. तर या ठिकाणी सूत्र वापरायचे, सूत्रात किमती भरायच्या. के ची किंमत 0. यानंतर पुढचं उदाहरण. पी क्यू आर एस हे निर्देशक असून रेषा पी क्यू ही रेषा आर एस ला समांतर आहे तर के ची किंमत काढा. तर या ठिकाणी पी क्यूचा चढ काढणार. ओके, दोन्ही रेषा पी क्यू आणि आर एस समांतर आहेत म्हणून पी क्यूचा चढ काढणार. क्यूच्या निर्देशकातनं पी चे निर्देशक वजा करणार. 6 वजा 4 छेदाला 3 वजा 2 पी क्यूचा चढ किती आला तर 2. आर एस चा चढ. पुन्हा एस च्या निर्देशकातनं आर चे निर्देशक वजा करणार. के वजा 1 छेद 2. ओके, रेषांचे चढ समान आहेत म्हणून 2 बरोबर के वजा 1 छेद 2. आकडेमोड करणार. 2 गुणिले 2 किती आले तर 4. 4 बरोबर के वजा 1 म्हणून या ठिकाणी 4 बरोबर के वजा 1 म्हणून के ची किंमत के बरोबर 4 अधिक 1 म्हणजेच के बरोबर किती आले तर 5. या प्रकारे हे उदाहरण इथे सोडवलेत. रेषा पी क्यू आणि रेषा आर एस एकमेकांना समांतर आहेत म्हणून त्यांचे चढ समांतर आहेत म्हणून त्यांचे चढ सारखे आहेत आणि ते बरोबरीने आपण लिहितो. त्यावरनं आपल्याला ती के ची किंमत मिळते. ओके, आणि शेवटी उत्तर. ओके, आणि याचबरोबर आपण सराव संच 5.3 या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.